संघाचा आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा। रण मैदानी भल्या भल्यांचे वाजविती हो बारा, वाजविती हो बारा, वाजविती हो बारा। बारोंडा माऊली संघ हा मैदानी खेळतोय घरच्या, बारोंडा 11 संघ हा मैदानी खेळतोय घरच्या। अरे फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा, आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा, गावागावात चर्चा आणि गावागावात चर्चा, आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा। रणसंग्राम सगळ्यांना पावली आहे, कारण फुलपाडा प्रीमियर लीगचा इतका मोठा थाट आज फुलपाडा नगरीमध्ये आपण भरत असताना पाहतोय, ऐकतोय, बघतोय। हो हो, यावेळेला पुन्हा एक धालक्यातून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी खेळला, सिंगल धाव येते, धापलकते धावा 7 वरती जाऊन पोचलेले आहेत केतन बटावले। बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न समोर झाला, चांगली फिल्डिंग। प्रत्येक जण आपापल्या परीने योग्य ते एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय। आता यश काहींना मिळतं, काहींना नाही मिळत, इथे जिंकणार तर कोणतरी एकच आहे, पण ओ यावेळेला चेंडू हवेमध्ये, झेलची संधी होती, रवी, रवी म्हात्रे समोरच्यासाठी नेहमीच खतरे उभे करणारा रवी म्हात्रे यष्टांवरती चेंडू लावतोय आणि फलंदाज बाद अर्जुन थँक्यू मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय। विजय सावंत इथे आलेले आहेत, विजय या लवकर। रोशनजी आपणास विनंती, आपण सुद्धा यायचंय, आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन गौरव केला जाणार आहे विजय यांचा। आउटस्टँडिंग परफॉर्मन्स स्वर्गीय गजाननजी गुजर यांच्या स्मरणार्थ 5556 553 अशी ही जर्सी देऊन गौरव केला जातोय। आठ धावा धावफलकावरती आहेत, पहिले षटक संपले, दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल। रवी म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू, शांत संयमी असा खेळाडू रवी। हे संपूर्ण जे डेकोरेशन आपण बघत आहात रवीच्या माध्यमातून करण्यात आलंय। चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय, सांघिकरित्या समोरच्या सांघिक कामगिरीच्या बळावरती समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न होतोय। ऋषी खांडेकर कुठे आहेत?
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सिंगलसाठी या चेंडूला खेळलाय. एक धाव येते आणि एका धावाने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 10 वरती. 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड. एकच डायलॉग ऐकून येऊ राहिलाय बाई. वाटाण्याचा गोलदाना देऊ नको. हॅलो हॅलो. बघा दुसऱ्या अँगलने सुद्धा बघितलं जातं. बॅट कुठे होती त्यावेळेला बॉल कुठे होता. दीपकने दुसऱ्या हाताने चेंडू लावलाय. सुरुवातीला वाटलं होतं दीपकचा तो हात बाहेर आहे तर बॅट पोचली की नाही, परंतु दुसऱ्या अँगलने जर बघितलं तर तो दुसऱ्या हाताने जो चेंडू लावला होता फलंदाज बाद. आज आमच्या आवीची एकट्याची मजा आहे.
फक्त एकच हवी, शेवटच्या मॅच पर्यंत अशीच मजा राहू दे. हो काय जबरदस्त हरकत. साईश गवसने शेवटपर्यंत वेट केला, परंतु त्या अगोदर वाट लागली, कारण चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धार स्वरूपाने जातोय. तिसऱ्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत, ज्या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलक 17 वरती थांबलेला आहे. राजू रबाडा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. ही सुद्धा एक PPL ची खोज आहे असं म्हणावं लागेल. साईसने 3 चौकार लगावले तर मॅडी दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. बंटी गवस कडून सुद्धा काहीतरी होतं. निखिल, बंटी गवस कडून काय बक्षीस होतं? बंटी गवस यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस लगातार 3 चौकाराला साईश गवस यांच्यासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी खेळलाय, सिंगल धाव येईल आणि या सिंगल धाव्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोचलं 20 वरती. एका चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. प्ले बॉयज आणि त्यांच्या समोर सर्वेश 11 या दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी याचं. दीपक भांबरेचं ही षटक या मॅच मध्ये परत येणार आहे. या मॅचला वेगळी कलाटणी देणार आहे, वेगळी दिशा देणारं ठरलंय आणि त्यामुळे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 20 धावा धावपल करते आपल्याला बघायला मिळतात. प्ले बॉयज आणि सर्वेश 11 आपण टॉससाठी यायचं आहे. फक्त 4.5 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे शेवटच्या या षटकासाठी. आलेले सर्व दर्शक, आलेले सर्व प्रेक्षक, बघा उन्हाचा प्रभाव आहे म्हणून कोण इथं समोर येत नाहीये, पण संध्याकाळी इथंच आपल्याला बॉलरचं नाव सांगा एकदा. चिराग येतोय नवीन गोलंदाज. आणि साहिज गवतच्या बॅट मधून चिरागच्या पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट. थँक्यू डीजे. अफलातून बॅटिंगचा नजारा पेश केला जातोय. साईश गवस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड येतोय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. दडपण प्रचंड आहे आणि या प्रचंड दडपणामध्ये खेळली जाणारी ही मॅच आता हळूहळू वेगळं रूप धारण करते. 20 धावांपर्यंत 3 षटकांची ती मजल होती आणि त्यानंतर मात्र 4थ्या षटकामध्ये आता काहीशी वेगळी हरकत. धावचीची संधी आहे. चिरागने चेंडू गॅदर केला, जोपर्यंत एसटीवरती लावला जाईल. बाय साईश आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचल्यात. सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते. आता 26 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. विनर विनर टीम मधली ही मॅच आहे आणि या विनर विनर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जाईल. 27 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय 27 आणि या 27 नंतर आता oh down the ground, what a shot, such a great batting by Saish Gavas. ये पेड़ा कौन है? अच्छा, आवीला पेडा म्हणतात. है पण आवी खूप चांगला डान्स करतोय. हो, मोठा फटका, फलंदाज बाद.
अरे त्या समोरच्यांना बाजूला करा, ते दिसत आहेत त्यांना मागे पाठवा. मग तुम्ही नाचताय तर कॅमेरा समोर ते येत आहेत, तुम्ही मागे नाचताय. 4 षटकं, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. बघूया काय करते या चेंडूवरती. चेंडूला पाठवून दिलं सीमारेषे जवळ. दीपक बांबरेने फील्ड केलं चेंडूला. जोपर्यंत एसटीवरती लावला जाईल तोपर्यंत 1 धाव. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 32-33चं लक्ष ठेवलं गेलंय बारुंडा माऊली या संघासमोर बारुंडा 11च्या माध्यमातून. चला सर्वेश 11 आणि प्ले बॉयज आपण टॉससाठी यायचंय. मी विनंती करेल समर्थ फोटो स्टुडिओचे ओनर ऋतिक पागी बाबू यांना की आपण टॉस करण्यासाठी समोर यायचंय. टॉस समजावून सांग पहिलं बाबू, काय लिहिलंय त्याच्यावर. नाही सांगतो एकदा. अरे बाबू टॉस करा पाठायला चिटिंग काय करतोय. कोण कोण जिंकला. अरे पण जयू जिंकला, बाबू का नाचला. पर ये हाराला आलंय, फरक आहे इसमें. त्याला काय घेतलं. प्ले बॉयज ने टॉस जिंकला आणि फिल्डिंग काढण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रित केलंय ते सर्वेश 11ला. मोठी मॅच यानंतर सुद्धा बघायला मिळेल. तुर्तासिया 33 धावांचा पाठलाग आपण बघणार आहोत. बघा जे कोणी खेळाडू आहेत आपण घरी जेवायला जाऊ नका, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. थोडाच वेळ तिथं 10-15 मिनिटात जेवण येणार आहे, त्यामुळे तुम्ही कुणीही घरी जाऊ नका. जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यायचा आहे. जे खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे ते खेळाडूंसाठी जेवण आहे, तरी कुठेही जाऊ नका. सर्वांना विनंती आपण हो चेंडू सीमारे का पार नाही, सिंगल. एकच आहे, अरे एकच आहे, चौका नाही आहे. 4 बॉल 4 आलेत. स्ट्राईक रोटेट झाली आणि केतन स्ट्राईक एंडवरती आता बघायला मिळतोय. राजू रबाडा समोर केतन. बघूयात पुढील चेंडू. हो थोडीशी फ्लाईट होती, डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. दीपकने सांगितलं थांब जरा, नेक्स्ट ओव्हर मी खेळेल. 1 बॉल बाकी आहे, 1 बॉल बाकी आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी खेळला. सिंगल धाव येते आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती बारुंडा माऊली या संघाच्या. थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतात. नेविल यांच्यासमोर केतन असतील. 33चा पाठलाग करायचा आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं केतनने, परंतु फेकी करेपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. चांगलं सेट टार्गेट आहे. साईशने खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि आता त्या टार्गेटचा पाठलाग करण्याची जबाबदारी हे दीपक बांबरे आणि त्यांच्या टीमवरती येऊन थांबली आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय, जास्तच बाहेर उजव्या यष्टीचा जाणारा चेंडू. 6 रन. 2 चेंडूचा खेळ झाला.
नबील पुन्हा एकदा दीपक साठी ओ खराब शॉट गेंद सीमा के बाहर विकेट का पतन. थँक्यू डीजे. विकेट आली. विकेट नंतर आता सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. हलक्या हाताने याच होता चेंडूला खेळलाय. सिंगलने धावफलक पुढे जाईल. 7 धावांवरती जाऊन पोहोचलंय. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. बघूयात येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ केला जातोय. 4 झालेत. ठीक आहे. एक वाईड आहे ना, मग बरोबर आहे. 3 बॉल झालेत. 3 चेंडू 8 धावा. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. अर्जुनने मात्र ती फिकी केली आहे. मग इथं फ्लाइटेड बॉल मोठ्या प्रमाणात हाताळले जातात आणि ज्या वेळेला जास्त फ्लाईट येते त्यावेळेला बाउंड्री लाईनच्या पार करणं चेंडूला तितकं सोपं राहत नाही. कारण कनेक्ट करत असताना कदाचित टो एज घेऊन चेंडू बाहेर जातो आणि ती गती कमी असल्या कारणानं कदाचित चेंडू पण षटकाराच्या दिशेने जातो. असं अनेक वेळा आपण बघितलंय. आज सुद्धा तीच काहीशी हरकत मैदानात आपल्याला दिसतीये. अनेक गोलंदाजाच्या माध्यमातून ते काही फ्लाइटेड चेंडू आणि त्याच्यावरती फलंदाज असफल असे दिसत आहेत. नेविल समोर पुन्हा एकदा केतन. उजव्या बाहेर जाणारा चेंडू वाहिडीची सांगता होतीये. अतिरिक्त धावफलकावरती ऍड होते आणि 11 वरती आता धावफलक जाऊन पोहोचले. 33चा पाठलाग करत असताना एखादा चौकार जर इथं आला तर या धावफलकात जवळ जाता येईल टीम बारुंडा माऊलीला. 2 विजयी संघांमधील ही मॅच आहे आणि म्हणूनच हा विजय मिळवला तर सुपर 6 मध्ये प्रवेश मिळणार आहे. 12-12 आफ्टर दॅन 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती आहेत. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्रणयच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. प्रणय समोर ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू थँक्यू डीजे. प्रणयने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला. प्रसाद नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. ओ मोठा फटका समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवलं, फेकी नाही. आशूच्या हातामध्ये हळू चेंडू गेलाय. तो परत एकदा येते. बघा आशुतोष डोंगरे खुश असतील. बारंडा 11 मागील स्पर्धेमध्ये म्हणजे मागील वर्षी फायनल पर्यंत पोहोचले होते. जिंकता आलं नाही वेगळी बाब, परंतु आज त्याच प्रकारचा काहीसा प्रयत्न बारोडा 11चा बघायला मिळाला. 22 चरपणे 1 धाव जरूर येईल. सिंगल धाव येते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रणयने केली आहे. 3 चेंडूंनी 14 धावा धावफलकावरती बघायला मिळतात, पाहायला मिळतात. मिहिर घागच्या त्या 6 धावा अजूनही आठवतात. त्यामुळे मागील मॅच मध्ये ती हरकत बघायला मिळते. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, शानदार स्ट्रोक. बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडू गेला गॅप मधून सरळ सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. विपुलचं ऑब्झर्वेशन सुद्धा खूप चांगलं आहे.
8-16, 8-15, 8-17 अशा मॅचेस आपण मागासपासून येताना बघतोय. आता 8-15ची गरज आहे. प्रसादच्या बॅटमधून हा काल इथे सत्यनारायणच्या पूजा झाल्या, त्या पूजेचा महाप्रसाद मिळाल्यासारखं इथं हा चौकार लगावून आपल्या संघाला तो प्रसाद दिलाय. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे, बघूयात काय घडतंय. सूरजमध्ये सुद्धा क्षमता आहे. सूरजने मागील मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स केला होता. आता सूरजमधून एखाद्या चौकाराची ती अपेक्षा आहे. इथे जर चौकार आला तर कहाणी पुन्हा एकदा बदलेल. आता 6-13 या इक्वेशनमध्ये मॅच येऊन थांबले. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आशुतोष डोंगरे स्वतः आलेले आहेत. मॅच जिंकवली तर दीपकच्या भाऊजीकडून 1000 रुपयाचं बक्षीस. बारोंडा माऊली संघ जर का जिंकला आणि त्या संघाला जिंकवलं तर दीपकचे भाऊजी आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलं. आशुतोष डोंगरे गोलंदाजी मार्कवरती आहेत, ज्याने मागील मॅच 1 बॉल 1 असताना आपल्या संघाला जिंकून दिलं होतं. 4 चेंडू 11 धाब्यांची आता गरज आहे. मॅच अगदी जवळ आहे, क्लोज आहे. एक चौकार आला तर मजा येईल. हो, चेंडूला मागे जाऊन अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 धाव येते. आता 3 मध्ये 10 चौकार आशेने तसे 2 तरी मारावेच लागणार आहेत. आता 2 नाही 3 चौकाराची मॅच बनली आहे. पुन्हा एकदा आशू. मॅच जिंकली तर समर्थ फोटो स्टुडिओचे ओनर यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस. परंतु आता मॅच जिंकण्याच्या आशा मावळल्यासारखं चित्र आहे, कारण 2 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच खूप मोठी आहे. यापुढील होणारी मॅच प्ले बॉयज आणि त्यांच्यासमोर सर्व्हिस 11चा संघ असणार आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. ऑन साईडला खूप चांगली फिल्डिंग तिथं बघायला मिळाली. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक. आणि अशा प्रकारे सामना संपलाय. सामना जिंकलाय बारोंडा 11 आणि सुपर 6 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय बारोंडा 11.